नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या भारतीयांची एक वेगळी ओळख आहे. आपल्याला आपल्याकडे जे पिकतं त्याची किंमत असत नाही. आपल्याला इम्पोर्टेड गोष्टींचं प्रचंड आकर्षण असतं. इम्पोर्टेड गाड्या, इम्पोर्टेड घड्याळ, इम्पोर्टेड खाद्यपदार्थ. त्यामुळेच पिझ्झा, बर्गर याच्या मागं धावणारी एक पिढी तयार झाली आहे. दुसरीकडं 2023 हे वर्ष युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघानं आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले. अनेकांना, विशेषतः नव्या पिढीला, कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या पिढीला तृणधान्य म्हणजे काय हे माहीत असणार नाही. त्यांच्यासाठी हे इंटरनॅशनल मिलेट्स इयर आहे. आता मिलेट्स म्हटल्यावरती कळेल, पण मिलेट्स शब्दाचा अर्थ माहीत असला तरी ही तृणधान्य नेमकी कोणती आहेत हे अनेकांना माहीत असणार नाही आहे याची मला खात्री आहे. आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत गांभीर्यानं या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त विविध उपक्रम आखलेले आहेत. त्याच्यामागे हेतू काय आहे? ही जी काही आपली भारतातली जुनी पारंपरिक भरड धान्य किंवा तृणधान्य आहेत ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगली आहेत, अतिशय पौष्टिक आहेत आणि संपूर्ण शरीराच्या निरोगी वाढीसाठी ही सगळी तृणधान्य खूप मोठी मदत करतात. आणि म्हणूनच 2023चं हे जे काही आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आहे किंवा मिलेट्स इयर आहे हे केवळ एका वर्षासाठीचं नाही आहे असं मला वाटतं, तर ते आपलं लाईफस्टाईल बदलणारं वर्ष असेल, आपलं एकूण आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीनं टाकलेलं एक पाऊल असेल असं मला वाटतं. आत्तापर्यंत अनेक संवाद प्रतिवादमध्ये आपण आरोग्याविषयी ज्यावेळी बोललेलो आहे त्यावेळी आहार आणि विहार हा मुद्दा येतोच. आणि चुकीचा आहार हा आपल्या आरोग्याचा विनाश करतोय हे अनेक डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. फास्ट फूड आणि जंक फूडच्या मागं आपण इतक्या वेगानं लागलेलो आहे. आणि दुसरीकडं आपल्या भारतामध्ये सहजपणे उत्पन्न होणारी जी काही तृणधान्य आहेत, भरड धान्य आहेत, त्यांचा मात्र आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये विसर पडलेला आहे. या सगळ्या तृणधान्यांचं महत्त्व आणि आपलं आरोग्य या संदर्भात आज मला जाणून घ्यायचे, बोलायचे. 2023 हे तृणधान्य वर्ष असलं तरी 2018मध्ये भारत सरकारनं याबद्दलचा प्रस्ताव युनायटेड नेशन्समध्ये दिला होता आणि त्यानंतर युनायटेड नेशन्सनं 2023 हे वर्ष हे इंटरनॅशनल मिलेट्स इयर म्हणून घोषित केले. आजच्या या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आपल्या कोल्हापुरातील शेंडा पार्कमध्ये जे विभागीय कृषी संशोधन केंद्र आहे या ठिकाणी संशोधन अधिकारी म्हणून काम करणारे डॉक्टर योगेश बन, त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार सर. आणि अशा कोणत्याही विषयावरती आम्ही ज्यांना हक्कानं नेहमी बोलवतो ते निसर्ग मित्रचे आमचे अनिल चौगुले. नमस्कार. दोघांचंही स्वागत आहे. बन सर, मला तुम्हाला विचारायचे, तुम्ही संशोधन करताय, या विषयावरती तुम्ही अनेक ठिकाणी काम केले, अनेक ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत, तुम्ही प्रचंड माहिती गोळा केलेली आहे. आत्ताही बन सर येताना हे वेगवेगळ्या पद्धतीची तृणधान्य आहेत ते स्वतः घेऊन आलेले आहेत. मला सर तुम्हाला पहिल्यांदा विचारायचे, या तृणधान्यांचं महत्त्व नेमकं आपल्या आहाराच्या दृष्टीनं काय तुम्ही सांगू शकाल का, आरोग्याच्या दृष्टीनं? निश्चित सर. म्हणजे मला सांगायला आवडेल की ही भरड धान्य पिके आहेत, ही आपली पिकं आहेत, ही पारंपरिक पिकं आहे. या पिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या पिकांचं जे उगमस्थान आहे ते आशिया आणि आफ्रिका हा खंड येतो. आणि ही गवतवर्गीय पिके असल्यामुळे मुळात फुटवा येण्याचा हा त्यांचा एक जन्मस्थळ, त्यांचा गुणधर्म आहे. अच्छा, म्हणजे ह्याला तृणधान्य का म्हटलेलं आहे तर त्या गवत सदृश्य त्याची उत्पत्ती होते. अच्छा. आणि उगमस्थान आशिया आफ्रिका खंडात असल्यामुळे तेथील प्रतिकूल हवामानात उत्तम प्रकारे वाढ देण्याची त्यांची क्षमता आहे. अच्छा. म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थिती असेल. आणि यांचा एक दुसरा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे यांचा पक्वता कालावधी फार कमी आहे. 3-3.5 महिन्यात ही पिके आपली वाढ पूर्ण करतात. मग या पिकांमध्ये कुठल्या पिकांचा समावेश होतो तर मिलेट्स का म्हणायचं तर एका धान्यापासून जवळपास मिलियन्स ऑफ ग्रेन्स म्हणून त्याला मिलेट्स असं म्हणतात. आणि तृणधान्य पिकामध्ये भाताचा समावेश होतो, गव्हाचा समावेश होतो. परंतु भरड धान्य पिके आहेत. आपण आता आपल्या बोलण्यात उल्लेख केला की 2018 साली ज्यावेळी शासनाने राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले त्याचवेळी या पिकांचे पौष्टिक गुणधर्म ओळखून शासनाने पूर्वपरंपरागत जे भरड धान्य हे नाव होते ते बदलून यांना न्यूट्रिशिरियल्स म्हणजे पौष्टिक तृणधान्य असे नाव. अच्छा. हो. ओके. आता आपल्याला माहिती आहे की भात आणि गहू ही तर आपली नेहमीच्या वापरातली धान्य असतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त ही तृणधान्य कुठली आहेत? निश्चित सर. आता समोर दाखवल्याप्रमाणे म्हणजे विद्यापीठाचं योगदान असेल किंवा ही परंपरागत पिकं कोणती हे आपण बघू शकतो. ही नाचणी आहे ज्याला इंग्लिशमध्ये आपण फिंगर मिलेट म्हणतो. नाचणी. त्यानंतर हे आहे बार्नयार्ड मिलेट ज्याला आपण बर्टी असे म्हणतो. बर्टी. म्हणजे यामध्ये स्निग्ध पदार्थ किंवा फॅट्सचे प्रमाण
फार असते. बर. नाचणीचा विचार केला यामध्ये जवळपास 364 मिलीग्रॅम कॅल्शियम आहे, जे भात आणि गव्हामध्ये फक्त 30 ते 35 आहे. म्हणजे 10 पटीने जास्त कॅल्शियमचं याच्यात प्रमाणे, म्हणजे कॅल्शियमचे आपण त्याला कॅप्सूल जरी म्हटलं आरोग्या दृष्टीने तरी पण फायदेशीर ठरेल. पुढचं महत्वाचं पीक आपला सोलापूर किंवा पुण्याचा जो भाग ज्वारी म्हणजे दुधासाठी, चाऱ्यासाठी आणि कडबा म्हणजे मालदंडी आपण नाव ऐकतोय, ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. चौथं पीक आहे फॉक्सटेल, ज्याला आपण राळा असे म्हणतो. उपवासाला जी राळ्याचा भात वगैरे खातो त्यासाठी ते फायदेशीर आहे. त्यानंतर पापडासाठी विद्यापीठाच्या ज्या व्हरायटीत फुले उत्तर असेल, फुले मधुर असेल. लिटिल मिलेट म्हणून एक वरी नावाचं एक पीक आहे, ज्यापासून भगर निर्मिती केली जाते. म्हणजे सांगायला आनंद होतो की राज्यात सर्वाधिक जे भगरीचं उत्पादन होतं किंवा प्रोसेसिंग होतं ते नाशिक जिल्ह्यात होतं. आणि भगर नंतर सर्वात त्यानंतर जो दुसरा एक मिलेट आहे ते आहे कोडो मिलेट. ह्याची लागवड आपल्या भारतात होत नाही. हे काय आहे? नाही, हे ज्वारीची व्हरायटी सर. ज्वारीची व्हरायटी. म्हणजे ह्या दोन्ही आहेत या ज्वारी आहे? ज्वारीची व्हरायटी. बर. म्हणजे ग्राहकांची गरज ओळखून विद्यापीठाचं जे ज्वारी संशोधन केंद्र राहुरीला कार्यरत आहे, मग हे असेल धान्य आणि कडब्यासाठी. आणि व्हॅल्यू एडिशन म्हणजे चौगुले सराज आलेले आहेत. पौष्टिक गुणधर्म ह्या पिकांना आहे, पण ग्राहकांची, तुम्ही मग अशी बोलण्यात उल्लेख केला की पिझ्झा बर्गर, ग्राहकांची जीवनशैली आणि त्यांची खाण्याची पद्धत बदलली. मग त्यांना कुठल्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे, तर आपण त्याचे पापड बनवून त्याला देऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचं देखील संशोधन विद्यापीठात झालेलं आहे. नाही, पण मला सांगा, ज्वारी म्हणजे शाळू? हो, ज्वारी म्हणजे शाळू. म्हणजे कोल्हापूर भागात त्याला शाळू म्हणतात, आमच्या नगर सोलापूर भागात त्याला ज्वारी असे म्हणतात. अच्छा. पण या सगळ्या ही जी काही तुम्ही मगाशी म्हटलं की ही सगळी जी काही तृणधान्य आहेत ही प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने उगवून येतात. हो. याला पाणी कितपत लागतं? ह्याचा जर आपण विचार केला तर भाताला जे पाणी लागतं त्याच्या जवळपास 30% पाण्यात ही याची वाढ पूर्ण करतात. या पिकांचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे C4 वर्गातली ही पिके आहेत. म्हणजे फोटोसिंथेसिस नावाची जी प्रक्रिया ज्याद्वारे झाडांमध्ये अन्न निर्मिती होते ही C4 वर येतात. म्हणजे ऊस असेल किंवा ज्वारी असेल, म्हणजे यांना कमीत कमी निविष्ठा दिल्यावर देखील ही त्या निविष्ठांचा चांगल्या प्रकारे वापर करून आपलं जे पूर्ण उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीने देतात. पाण्याची गरज यांची कमी आणि कमी पक्वता कालावधी. मग शेतकऱ्यांचं आपण आता बघतो, आपण कोल्हापूर जिल्ह्यात आहोत, 2019 साली आपण महापूर बघितला, 21 साली महापूर बघितला. आणि फक्त अतिपाणीच असं नाही, जुलैला पाऊस सुरू झाल्यानंतर त्यानंतर 15 ते 20 दिवस पावसाचा खंड पडतो. मग ह्या परिस्थितीत ड्राऊट एस्केप किंवा आपलं ड्राऊट अवॉइडन्स जे मेकॅनिझम आहे ह्या पिकांमध्ये ते आहे. म्हणजे पिकांना एक पर्याय, पाणी जास्त असलं तरी त्यांना चालतं, पाणी कमी असलं तरी त्यांना चालतं. सांगायला आनंद होतोय सर या पिकांचं. आपलं राज्याबाबतीत सांगायचं झालं तर पश्चिम घाट विभाग म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेचा सर्वात वरचा भाग आणि उपपर्वतीय विभाग म्हणजे जो आपला कोल्हापूर जिल्ह्यातला डोंगर उताराचा भाग, ह्या भागात या पिकांची लागवड केली जाते. आणि कोकण भाग यांचा धान्याचा आकार लहान असल्यामुळे नाचणीचा त्याची लागवड रोप लागण पद्धतीने केली जाते. कारण पेरणी करताना धान्याचा आकार लहान असल्यामुळे रोपांची हेक्टरी संख्या साधणं आपल्याला शक्य होत नाही. म्हणून आपल्या पिढी परंपरागत शेतकऱ्यांनी रोप लागण ही पद्धत विकसित केली भाताप्रमाणे आपण करतो. बन सर स्वतः सायंटिस्ट आहेत, त्यामुळे थोडंसं ते टेक्निकल माहिती पण देत आहेत. आता मी अनिल चौगुले तुमच्याकडे येतो. रानभाज्यांविषयी आपण एपिसोड केला होता, तो अनेकांना आवडलेला होता. म्हणजे आपल्या अवतीभोवती उगवणाऱ्या रानभाज्या इतक्या चविष्ट असतात आणि त्या शरीरासाठी इतक्या उपयुक्त आहेत हे अनेकांना माहीत नव्हतं. आता 2023 हे मिलेट्स इयर आहे, पण तरीसुद्धा वर्षानुवर्ष तुम्ही या पौष्टिक तृणधान्यांचा वापर करता, प्रचार प्रसार करता. आता या सध्याच्या काळामध्ये या तृणधान्यांचं काय महत्त्व सांगता येईल? महत्त्व सांगण्याच्या दृष्टिकोनातून आधुनिक शास्त्र सुद्धा जे सांगतं की आरोग्यासाठी आपल्याला जे जे काय पाहिजे आहे ते आपल्या लोकल परिस्थितीमध्ये, लोकल भागामध्ये, लोकल जमिनीमध्ये, इथल्या वातावरणामध्ये जे जे काय उगवतं ते आपण सेवन केलं पाहिजे. त्या अर्थानं ह्यातली बरीच मिलेट हे आपल्या भागात येणारी आहेत, पण ही थोडीशी कालमानानुसार दुर्लक्षित झालीत. आणि त्या अर्थानं आपल्याला पुन्हा ह्या नव्यानं हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर होतं आहे, तर त्या निमित्तानं शेतकऱ्यांनी याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून याचं आरोग्याचं महत्त्व आणि हे 12 तालुक्यामध्ये आपण फिरून याच्याबद्दलचं काम चालू केलं आहे. ह्यातलं सगळ्या मगाशी आता बन सरांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जर काय पौष्टिक म्हणून जर खाल्लं जात असेल तर ते राजगिऱ्याचा लाडू. हो, अगदी. पण राजगिरा आपल्याकडे, राजगिरा उपासाला पण चालतो, तो अतिशय पौष्टिक आहे. जर त्याच्यामध्ये दूध घातलं तर आहा काय सुंदर चव लागती. त्यामुळे तो, आणि सगळ्यात मोठं म्हणजे स्वस्त आहे, कुठेही मिळतो. म्हणजे कोणत्याही एसटी स्टँडवर सुद्धा किंवा कोणत्याही बेकरीमध्ये सुद्धा राजगिऱ्याचा लाडू मिळतो. त्यामुळे बेकरीत जाऊन आपण बेकरीजन्य पदार्थ खाल्ल्यापेक्षा जर राजगिराचा लाडू खाल्ला तर तो नक्कीच आरोग्यासाठी
अपायकारक असणार नाही तर उपकारक असणार आहे. बरोबर आहे. म्हणून ह्याच्याबद्दलचा ज्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला आढावा घेतला किंवा अनेक महिला मंडळांशी बोललो त्यावेळेला लक्षात आलं की बाजारामध्ये जो राजगिरा जो मिळतो तो राजगिरा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पिकत नाही. ह्या निमित्तानं आता आपलं जे हे आंतरराष्ट्रीय वर्ष आहे ह्या निमित्तानं तरी किमान शेतकऱ्याने आता हा राजगिराचं पीक घ्यावं आणि त्या अर्थानं सुद्धा कृषी विभागानं संशोधन केलेलं आहे. राजगिरा 3.5 महिन्याचं पीक आहे आणि आपल्या मातीतली येणारची तिची पौष्टिकता त्याचं आरोग्यदायी महत्त्व हे वेगळंच आहे. आत्ता आपल्याकडे जो येतो राजगिरा तो हा गुजरातवरून येतो. अच्छा. आणि गुजरातवरून येत असल्यामुळे त्याचं ट्रान्सपोर्टेशन आणि हे जर बघितलं तर कॉस्टिंग पण खूप पुढे वाढतंय. त्यामुळे 120 रुपयाला कोल्हापुरामध्ये तो किलोचा भाव आहे. तो जर इथल्या शेतकऱ्याने जर पिकवला तर तो 40 रुपयाला सुद्धा परवडणाऱ्यासारखी गोष्ट आहे आणि 3.5 महिन्यामध्ये येणारं पीक आहे. आणि आपल्या मातीत तयार झालेला हा राजगिरा वेगवेगळ्या रेसिपी करून आपल्याला खाता येते. नुसतं उपवासालाच खाण्यापेक्षा इतर पद्धतीने रोज सुद्धा जरी सेवन करायला केलं तरी हरकत नाही. पण लाडू व्यतिरिक्त राजगिऱ्याचं काय करता येतं? खूप त्याच्या लाह्या करता येतात, त्याच्या बऱ्याच बर्फी करता येते खूप वेगवेगळ्या पद्धतीने आणि रोज आपल्याला चिक्की करता येते. गुळाबरोबर ऍडिशन केलं तर गुळामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. नाही, ह्युमिनिटी पॉवर वाढवायला दुधामध्ये लाह्या 1 चमचाभर लाह्या जर घातल्या आणि रोज जर 1 कपभर दूध जर प्यालो तर ह्युमिनिटी पॉवर जबरदस्त वाढते. आणि म्हणून राजगिरा ही सगळी तृणधान्ये जशी आहेत तशी राजगिऱ्याकडे सुद्धा दुर्लक्ष झालंय. ते या निमित्तानं मला वाटतंय आपण अजेंड्यावर आणतोय आणि म्हणून राहीबाईंच्याकडून राजगिऱ्याचं बियाणं आपण मागवलंय. राहीबाई पोपरे त्यांच्याकडून आपण मागवलंय आणि त्या जवळजवळ 12 तालुक्यामध्ये आपण 100 शेतकऱ्यांना राजगिऱ्याचं हे बियाणं दिलेलं आहे. त्यामुळे ह्या वर्षी त्याचं उत्पन्न चांगलं येणार आहे. राजगिऱ्याच्या पानाची भाजी पण केली जाते. अच्छा. आणि त्याची आपल्याला हे जे काय उत्पन्न मिळतं त्यातून आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी पण तयार करू शकतो आणि याचे महोत्सव भविष्यकाळात आपण भरवणारच आहोत. सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये नाचणीची आंबील ही इतकी टेस्टी असते आणि शरीरासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त असते. नाचणीपासून आंबील बनते, नाचणीची भाकरी बनते. या व्यतिरिक्त काय करता येईल? नाचणीचे पापड करता येतात. हो बरोबर. त्याचं सत्व करून त्याचा सूप करता येतो. आणि सगळ्यात सांगायला हरकत नाही, आपण कोल्हापुरामध्ये राहतो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतो. कोल्हापुरामध्ये पापड विकणारा माणूस 3 पिढ्या राजस्थानवर न येऊन इथले नाचणं घेऊन तो पापड विकतो आणि तो पापड 20 रुपयाला मिळतो. म्हणजे नवरा बायको आणि मुलं गेलो तर तिघांनाही तो संपत नाही एवढ्याला विकतो. पण आपल्याकडे एवढा रोजगार आहे, एवढं शेतकऱ्यांच्या मुलांना बाय प्रोडक्ट तयार करायची मोठी संधी आहे. त्यामुळे स्वतः नाचणं पिकवून स्वतःच बाय प्रोडक्ट जर तयार केला तर त्याच्यापासून आता ग्रामीण भागातल्या महिला त्याचा चिवडा पण तयार करायला लागल्या. तर अशा बऱ्याच रेसिपी करता येण्यासारखे. केक पण आपण तयार केलेला आहे, नाचणीच्या पिठाचा केक पण तयार केलेला आहे आणि तो पौष्टिक आहे. आणि जो आपण आता तुम्ही मगाशी पिझ्झा बर्गर म्हणलं तशा त्याच्याही पेक्षा भारी ह्याचा नॅचरल जो कलर आहे तो कलर त्याच्यामध्ये येतो आणि त्यामुळे तो केक लोकांना मुलांना खूप आवडतो कारण चॉकलेट सारखाच त्याचा रंग येतो. बरोबर. तर त्या अर्थानं अशा वेगवेगळ्या रेसिपीज आपण त्या अर्थानं करायला लागलोय. म्हणून नाचणीमध्ये आपल्याला मला वाटतं बन साहेबांच्या मार्गदर्शनातून उन्हाळी नाचणं हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेला प्रयोग आहे. सर मला सांगायला आवडेल, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याचं म्हणजे एक प्रथम उद्देश हा आहे की मिलेट्स लोकांना कळावी, त्याचं पौष्टिक गुणधर्म लोकांना कळावेत आणि आहारात वापर करायचा. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपण जर विचार केला त्याला बाजारभाव पाहिजे आणि फूड हॅबिट बदलणं सोपं आहे सर. की आज आपण प्रबोधन केलं, समोरचं माणूस फूड हॅबिट, पण पीक पद्धती बदलायची असेल तर शेतकऱ्याला त्याचा दाम मिळाला पाहिजे. मग आता आपल्या कोल्हापूर भागाचा विचार केला तर कोल्हापुरात ऊस आणि भात ही मुख्य पिके आहेत खरीप हंगामातली. भात आणि ऊस झाल्यानंतर उरलेलं जे त्याचं क्षेत्र आहे 10-20% आणि उरलेला वेळ मी फार गांभीर्याने त्या ठिकाणी फक्त शेतकरी आज नाचणी लावतोय. का? कारण त्याला फक्त 20 ते 25 रुपये. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की याला हमी भाव चांगला नाहीये किंवा बाजारातला दर चांगला मिळत नाहीये म्हणून शेतकरी या तृणधान्यांकडे वळत नाही. शासन स्तरावर गेल्या 10 वर्षात नाचणीचा विचार केला 3578 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 35 रुपये किलो सर्वात जास्त हमी भाव आहे. सर्व मिलेट्समध्ये तो सर्वात जास्त आहे. आणि सांगायला आनंद आहे की आपले कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी 2500 क्विंटल आणि ह्या वर्षी 6500 क्विंटल नाचणी हमी भावावर शासनाने खरेदी केली आहे. आंबीलचं उदाहरण घेतलं, आपली मिलेट इयरची ज्यावेळेस आमची बैठक झाली कलेक्टर ऑफिसला त्याच बैठकीत सेम मोमेंटला कलेक्टर साहेबांनी राहुल रेखावर सरांनी डिसिजन घेतला. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये त्यांनी चहा बंद आणि आंबील सुरू केली. आणि उन्हाळी नाचणीचा एक उद्देश आहे की आता हे ठीक आहे आपण याचं महत्त्व सांगतोय पण त्याची मागणी वाढणार. मग या पिकांखालील क्षेत्र वाढवण्यासाठी नॉन ट्रॅडिशनल सीझन आणि नॉन ट्रॅडिशनल एरिया त्याला जायचं आहे. मग आता खरीप हंगामात भाताची खासरं रिकामी असतात,
आणि आपण कोल्हापूर भागात पाहतो खरीप हंगामात आपण पर्यटन म्हणून कोल्हापूरला बघतो, डोंगराची सगळी हिरवळ आपण, पण उन्हाळ्यात तेच परिस्थिती एकदम उलटी असते, जनावरांना चाऱ्याची पण प्रश्न येतो. मग उन्हाळी हंगामात ज्यावेळेस आपण डिसेंबरमध्ये नाचणीचे प्रयोग गेले 3 वर्षापासून राबवतोय, चौगुले सर पण त्यांनी पण आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांना व्हिजिट केलं. त्याचा फायदा असा झाला, शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात धान्य पण मिळालं, चारा पण मिळाला, आणि उन्हाळी हंगामात येणारी नाचणी आणि खरीप हंगाम त्यापेक्षा त्याचं जवळपास 1.25 पटीने उत्पन्न पण वाढलं. म्हणजे क्षेत्र विस्तार आणि शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा ह्यासाठी ही पिके आपण पुढे आणू शकतो. पण ही सगळी पिकं ही तशी कोरडवाहू शेतीतली आहेत 100% सर. बरोबर. हां, अजूनही म्हणावं तसं शेतकरी या पिकांकडे वळलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही शासकीय अधिकारी आहात, त्यामुळे तुम्ही शासनाने केलेले उपाय त्याच्यातून रिझल्ट सांगणार, पण सर्वसामान्य शेतकऱ्याला या पिकांकडे वळवायचं असेल तर काय केलं पाहिजे? सर्वात महत्त्वाचा घटक सर, एक 10-12 जे घटक आहे, म्हणजे आज तुम्ही पण फार मोठं माध्यम आहे की या पिकांची आपण मती लोकांपर्यंत पोहोचवतोय. या पिकांची मागणी जोपर्यंत वाढत नाही, आपण बघतोय की रोजच्या आहारात थोडंसं 40 वर्ष मागे गेलो तर 65-70 साली ज्यावेळी देशाची अन्नधान्याची गरज भागवायची होती, भात आणि गहू या पिकांकडे जाणीवपूर्वक महत्त्व दिले गेले, त्यांना निविष्ठा दिल्या गेल्या, नवीन जाती विकसित केल्या गेल्या. त्याचा परिणाम असा झाला की जीवनशैली म्हणजे माझ्या वयाचा विचार केला तर माझं बालपण आणि तुमचं बालपण, आपल्या बालपणी आपण भरडधान्य खात होतो. हो, अगदी खरं आहे. आता आपण पुढच्या पिढीला गेलो आता जे साधारण 50 मध्ये आहेत ते सगळे लहानपणी मॅक्झिमम कोल्हापूरमध्ये भाकरी खाली जायची. जीवनशैली झालेला बदल आणि कमी झालेली मागणी यामुळे आपण काय ओढून घेतलं, आपण हे असाध्य आजार ओढून घेतले, लाईफस्टाईल डिसीजेस ज्याला मधुमेह म्हणतो, कर्करोग म्हणतो, कोलन कॅन्सर म्हणतो. आणि शेतकऱ्याचं गुणोत्तर सोपं आहे सर, ज्याची मागणी होते तो ते पिकवतो. सोयाबीनला गेल्या वर्षी चांगली डिमांड होती, तसं या पिकांचं एक मागणी वाढावी आणि लोकांनी आहारात वापर करावा, म्हणून म्हणजे अभिमान वाटतो की आपल्या देशाने जगाला सांगितलं की हे मिलेटचं आपण वर्ष साजरं करूया आणि ही पिकं आपण पुढे आणूया. पण मला सांगा, भारताच्या बाहेर पण अशा पद्धतीच्या तृणधान्यांचं उत्पादन कोणकोणत्या देशात होतं आणि तिथं तरी याला मागणी आहे का? निश्चित सर, आपण जागतिकदृष्ट्या जर विचार केला तर भारतात जगाच्या 41% आपले मिलेट्सची लागवड आणि उत्पादन होतं. कुठे? भारतामध्ये? हा, भारतामध्ये. बर. पूर्ण सर्व मिलेट्सचं जगातल्या एकूण उत्पादनापैकी 41% उत्पादन भारतात होतं. आणि आपलं जे एक्सपोर्ट आहे म्हणजे निर्यात आहे, ही मेनली कॉन्सन्ट्रेटेड आहे ती गल्फ कंट्रीजमध्ये. त्या व्यतिरिक्त चीन असेल म्हणजे किंवा अमेरिका असेल, या पण तिथला फरक असा आहे की ते खाण्यासाठी वापरत नाही. अमेरिकेत याचा वापर फक्त बर्ड फीड म्हणून केला जातो. बर. फक्त चीनमध्ये त्याला इतिहास आहे, म्हणजे आपल्या देशात राळा हे पीक आहे, फॉक्सटेल मिलेट ग्लिटिन, याचा उगम पण आपल्याला तिकडनं झालेला आहे. म्हणजे चीन असेल, जपान असेल किंवा आपले शेजारील जे देश आहेत त्यामध्ये देखील या पिकांचा आहारात वापर केला जातो. राळ्याचा नेमका वापर कशासाठी केला जातो अनिलराव? नाही, राळा आपण जसं वेगवेगळे उपवासाला भात करतो तशा पद्धतीने त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी, म्हणजे थोडंसं आपण काय म्हणतो त्याला, दूध भात म्हणा किंवा वरीचे तांदूळ म्हणतो तोच हा त्यातलाच प्रकार आहे तो. बर. हा उपासाला पण चालतो तो राळा. हो. अच्छा, भातासारखाच त्याची चव आहे. चव पण मग तो पिष्टमय पदार्थ आहे? पिष्टमय असं म्हणतात, कार्बोहायड्रेट्स ना त्यामध्ये. अच्छा, कारण मी मगाशी जे वाचत होतो त्यानुसार ही जी सगळी काही भरड धान्य किंवा तृणधान्य आहेत याच्यामध्ये इतके औषधी गुणधर्म आहेत, आरोग्यासाठी ही इतकी चांगली आहेत, म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी या धान्यांचा उपयोग होतो, रक्ताभिसरण योग्य होतं, हाडांचं आरोग्य अतिशय उत्तम राहतं, हाडं मजबूत होतात, रक्तदाबावरती नियंत्रण राहतं, हिमोग्लोबिन वाढतं, कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये राहतं आणि ॲनिमिया म्हणजे जर विकनेस असेल तर त्याच्यावरती सुद्धा ही सगळी भरडधान्य उपयुक्त आहेत. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तर या सर्व भरडधान्यांचा अतिशय उपयोग होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023चं वर्ष हे भरडधान्य केलेलं आहे आणि मग ते काही राजकीय हेतूतनं केलेलं आहे, त्यामुळे त्याला विरोध करायचा अशी मानसिकता न ठेवता जर यांचा उपयोग हा आपल्या आरोग्यासाठी होतोय हे समजून घेतलं आपण तर नक्कीच अराजकीय दृष्टिकोनातून आपण या वर्षाकडे बघू शकतो. मला मगाशी आपण 2 धान्यांबद्दल बोललो, राजगिराबद्दल बोललो, नाचणीबद्दल बोललो. उरलेल्या धान्यांचे काय काय रेसिपी होऊ शकतात? आम्ही याचा अभ्यास करायला लागलो किंवा लोकांच्याबरोबर बोलायला लागलो त्यावेळेला एकच लक्षात आलं की लोकांचं महिला मंडळ, विशेष करून नव्या पिढीतल्या ज्या महिला आहेत, साधारण 35 ते 40 वयोगटातल्या ज्या महिला आहेत, त्यांना भाकरी हा प्रकारच करता येत नाही. त्यामुळं ह्या बऱ्याच गोष्टी यातल्या दुर्लक्षित झाल्या. त्यामुळे चपाती आणि जर समजा महिला जर आजारी पडल्या तर ऑनलाईन मागवायचं. म्हणून आम्ही आता असा विचार केला की 35 ते 40 वयोगटातल्या महिलांसाठी भाकरी करण्याची स्पर्धा सुद्धा आम्ही आयोजित करणार आहे. तर त्या अर्थानं ह्या सगळ्याला महत्त्व त्या निमित्तानं येईल
आणि पण यातली ज्वारीची भाकरी करता येते आणि नाचणीची भाकरी करता येते, बरोबर. राजगिऱ्याची करता येणार नाही किंवा राजगिऱ्याचं आपल्याला थालीपीठ करता येतं, राळ्याचं थालीपीठ करता येतं. ओके, म्हणजे आपण करायचं म्हटलं तर सगळं करता येतं, फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि आपल्याला त्या पद्धतीनं सुगरणी ज्याला म्हणतो आपण, सुगरण असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून ती आवड निर्माण करण्यासाठी याचे वेगवेगळे महोत्सव भरवणं फार गरजेचं आहे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये. त्याच्या पुढचा टप्पा आम्ही असा विचार करतोय की जे मगाशी म्हणलं की मागणी असेल तर शेतकरी करणार आहे, तर कोल्हापूर शहरातले राहणारे जे मंडळी आहेत, जे शौकीन आहेत, म्हणजे आपल्याला तांबडा पांढरा जसं म्हणतो, त्या तांबड्या पांढऱ्या बरोबर जर ह्याची कुठली भाकरी जर मिळाली तर ती उत्तम असणार आहे. आणि म्हणून आपण शहरातल्या लोकांनी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना त्यांनी तयार केलेलं प्रोडक्ट इनडायरेक्टली शेतकऱ्यांना दत्तक घ्यावं, अशी सुद्धा आपण योजना आता या निमित्तानं आपण प्रसार करतोय. त्यामुळे बरीच मंडळी त्याला तयार आहेत आणि त्यांनी तयार केलेलं जे उत्पन्न आहे ते जो काही खरेदी भाव असेल त्या दरांना ते घ्यायला पण तयार आहेत. आणि म्हणून या अर्थानं आपण वेगवेगळ्या तालुक्या लेवलला तिथले लोकल जे काय उगवतंय, तिथल्या लोकांनी जे पिकवलंय तिथं जाऊन आपण ह्या पद्धतीचा हुरडा महोत्सव असेल, भाकरी महोत्सव असेल, या सगळ्याचं आपण त्या पद्धतीनं नियोजन करायला चालू केलंय. काही गोष्टी आता आपण अशा केल्यात की लहान मुलांना सुद्धा याच्याबद्दलची आवड निर्माण व्हावी म्हणून उन्हाळी जे काही प्रयोग जो झाला त्याचे तरू आपण मिलिंद पाटील या शेतकऱ्याकडून आपण आणले आणि कोल्हापूर शहरातल्या लहान मुलांपासून ते अगदी आबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद दिला. जवळजवळ 1000 तरू आपण कोल्हापूर शहरातल्या लोकांनी आपापल्या परसबागेमध्ये टेरेस गार्डन वगैरे इथं तिथं लावलेले आहेत. त्याला आता 3 महिने झालेले आहेत. आता त्याला छान पद्धतीनं नाचणी लागलेली आहे आणि ते मुलं रोजच्या रोज नोंदी ठेवायला लागलेले आहेत. आणि मग हिची भाकरी केली जाते का असं आईला विचारतायत. त्यामुळे घराघरामध्ये आता हा प्रसार चालू आहे. आता त्याला प्रत्यक्षात मला वाटते पुढच्या अनेक 15 दिवसामध्ये पक्व अशी नाचणी तयार झाली, फुलोरा चालू झालेलाच आहे, फक्त आता परिपक्वता येईल आणि ती मुलांना जो बघण्यातला आनंद आहे, मग त्याच्यावर आता चिमण्या यायला लागल्यात, वेगवेगळे पक्षी यायला लागलेत, ते बघण्यातला आनंद सुद्धा मुलं घ्यायला लागलेले आहेत आणि हे रोजचा फीडबॅक मला येतोय. क्या बात आहे. काय आहे, आपल्याकडे मक्याच्या लाह्या पूर्वीपासून असायच्या, आपण लहानपणी त्या खाल्लेल्या पण असतील, पण नव्या काळामध्ये नव्या पिढीसमोर ते पॉपकॉर्न म्हणून आलं आणि मग ते कोणत्याही चित्रपटाला तुम्ही मल्टिप्लेक्समध्ये गेल्यानंतर इंटरव्हलमध्ये तुमच्याकडे तो पॉपकॉर्न असलाच पाहिजे. म्हणजे पदार्थ तोच, फक्त त्याचं प्रेझेंटेशन बदललं की त्या पदार्थाकडे अट्रॅक्ट होतात. सो मला असं वाटतं की आपण जर अशा या पदार्थांचा जर एक खाद्य महोत्सव घेतला आणि जर त्याच्यातून ह्याच्यातले सगळे वेगवेगळे पदार्थ लोकांसमोर आणले तर कदाचित मिलेट्स इयरचा एक हेतू त्यातनं साध्य होईल की ही सगळी तृणधान्य ही अत्यंत पौष्टिक आहेत, ती आपल्या आहारामध्ये असलीच पाहिजेत, त्याच्यातून आरोग्य संवर्धन होईल, हा मेसेज जाईल. मला एक विचारायचं आहे की या सगळ्या तृणधान्यांवरती काही प्रक्रिया करता येऊन त्याचे काही बाय प्रॉडक्ट्स तयार करता येतात का? प्रक्रिया करणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं. आता आपल्याकडं उन्हाळा चांगला चालू आहे आणि आपल्याकडे सूर्यप्रकाश खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आणि ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला मला असं वाटतं की संक्रांतीपासून आपल्याकडे ऊन चांगलं मिळायला चालू होतं. तेव्हा उन्हाळी वाळवणं जी आहेत ती करण्यामध्ये महिला वर्ग खूप मग्न असतो आणि म्हणून संक्रांतीनंतर आम्ही ह्या सगळ्याचं सीडलिंग तयार केलं आणि आपल्या पद्मश्री राहीबाई पोपरे नेमक्या कोल्हापुरामध्ये एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्या नेमक्या माझ्या घरी आल्या, त्यावेळेला आमच्या भागातल्या महिलांना त्यांच्याच हस्ते ह्या सगळ्याचं बियाणं वाटप करण्यात आलं. या वर्षी योगायोग तो आम्हाला जुळून आला आणि त्यापासून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सौर ऊर्जेचा वापर करून हे कशी वाळवणं हे धान्य वाळवता येईल आणि त्याचा बाय प्रोडक्ट कसा तयार करता येईल. कारण कोल्हापुरामध्ये अनेक महिलांच्याकडं छोट्या छोट्या गिरणी आहेत ज्याचे पीठ करू शकतात. त्यामुळे बऱ्याच महिला याचं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोसेस करून म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करून किंवा सोलर ड्रायर सुद्धा काही महिलांनी तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये हे वाळवलं जातं आणि याची प्रक्रिया करून ह्याचं पिठात रूपांतर करून वेगवेगळे पदार्थ बनवायला आता चालू झालेले आहेत. म्हणजे मी म्हटलं तसं उन्हाळ्यातली जी वाळवण आहेत त्याच्यामध्ये पापड आहे, सांडगे आहेत, अशा वेगवेगळे कुरुडे आहेत, शेवई आहेत. ह्या सगळ्या रेसिपी आता करायला आपापल्या घरामध्ये प्रत्येकजण करायला लागलेले आहेत. हे फॉलोअप मला मिळतोय आणि म्हणून हे मला जमेची बाजू काय की ह्या वर्षी कोल्हापुरामधल्या बाजारामध्ये धान्य बाजारामध्ये ह्याच्या किमती थोड्याशा भाव वाढलेले आहेत असंही दिसलं. निश्चित सर. त्यामुळे हा त्यातला पॉझिटिव्ह आपला हा मोठा आपला भाग आहे आणि त्या अर्थानं आपण हे पुढे जाऊन आपल्याला जो वेगवेगळ्या पद्धतीने आपण अजून काही उपक्रम राबवायचे ठरवलेलेच आहेत. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा आणि राजगिरा ही प्रामुख्यानं आपल्याला माहीत असलेली ही सगळी तृणधान्य आहेत. आपल्याला बाजरीची भाकरी माहिती आहे, नाचणीची आंबील माहिती आहे, मक्याच्या लाह्या माहिती आहेत.
किंवा आत्ता जसं सांगितलं त्यानुसार ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून होणारा थालीपीठ माहिती आहे, राजगिऱ्याचे लाडू माहीत आहे. आपल्याला या सगळ्या तृणधान्यांचा आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण सहजपणे वापर करू शकतो. मला एक विचारायचं आहे ह्याच्यामध्ये की ही सगळी धान्य ही खरं तर गोरगरिबांना परवडणारी आहे, पण तरीसुद्धा याचा इतके वर्ष प्रचार प्रसार का होऊ शकला नाही? 2018 साली सरकारला, भारत सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावरती अशा पद्धतीचं एक मिलेट्स इयर आणावं असं का वाटलं असावं? म्हणजे त्याच्यामध्ये आपण खरोखर कुठे कमी पडलो होतो का? बन सर, तुमचा काय अनुभव? निश्चित सर. आता मगाशी मागणी तसं शेतकरी पिकवणार ह्या मागणी कमी का होत गेली? जीवनशैली बदलली सर आपली. आपण 2000 साली जसं आयटीचं युग आलंय, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपे म्हणजे नाश्ता काय घ्यायचा इथपासून सर्व जे बदल झाले आणि कामाची पद्धत बदलली, हालचाल बंद झाली. मग इन्स्टंट फूड पाहिजे. मग अशी जे उदाहरण केलं की फोनवर आपण ऑर्डर करायचं, सरांनी सांगितलं. आता स्विगी आणि झोमॅटो शिवाय जग चालत नाही. मगाशी तुम्ही म्हटलं तसं सुगरण, घराघरामध्ये सुगरणी आहेत, परंतु स्विगी आणि झोमॅटो अवेलेबल असल्यामुळं सकाळच्या ब्रेकफास्टला सुद्धा अगदी ब्रेड ऑमलेट इम्पोर्ट करायचं. म्हणून सुरुवातीला म्हटलं आपल्याकडे इम्पोर्ट करण्याला फार प्राधान्य दिलं जातं. पण आता आपली एकूण लाईफस्टाईल बदलत चालली हे खरं आहे, पण या लाईफस्टाईलमध्ये ही तृणधान्यच आपल्याला आरोग्याच्या दृष्टीनं परिपूर्ण आहार देऊ शकतात हे पण खरं आहे. कोरोनासारखी महामारी आली, ती यायला नको होती, पण त्यांनी बऱ्याच जणांचे डोळे उघडले सर. म्हणजे कोरोनासारख्या महामारीत जी आपली एक सशक्तपणा जो आपल्या शरीरात पाहिजे, निरोगीपणा जो पाहिजे, लहान मुलापासून ते वयस्कापर्यंत सर्वांनाच त्या आरोग्याचं महत्त्व कळलं. आणि त्याच्यानंतर जे आपलं आता आहारात महत्त्व यांचं ह्या पिकांचं आहे, ही मिलेट इयर आपण 2023ला साजरा करतोय, पण ह्यासाठी शासन स्तरावर 2018 पासून सर प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे कमिटी ऑफ ॲग्रिकल्चर जे युनायटेड नेशनमध्ये आहे, केंद्र सरकारने त्यावेळेस तिथे प्रस्ताव मांडला. 19 मध्ये त्याला अजेंड्यावर हा विषय घ्यावा यासाठी परवानगी भेटली आणि मार्च 21 मध्ये याला फायनल स्वरूप मिळालं सर. अच्छा, म्हणजे हे काय असं सहज झालेलं का? फार केंद्र सरकारने, राज्य सरकारने या बाबतीत मोठे प्रयत्न केले, त्यामुळे आपण हे वर्ष म्हणून साजरे. आणि आपण सुरुवातीला या वर्षात नेमकं काय काय होणार आहे आता ह्यात? मग ह्या पिकांना पुढे आणायचं सर्वात महत्त्वाचा घटक असतो शेतकरी, म्हणजे उत्पादन आणि उत्पादकता ती वाढवणे. या पिकांचे पौष्टिक गुणधर्म आहे, ज्या बाबतीत अवेअरनेस लोकांना कळला पाहिजे, ज्याचा एक आज आपण तो रोल प्ले करतोय. नंतर त्याचं पौष्टिक गुणधर्म कळले, उत्पादन कळले, सरांनी प्रोसेसिंगचा भाग काढला. सर या पिकांना प्रायमरी प्रोसेसिंग आणि सेकंडरी प्रोसेसिंग 2 भाग येतात. सरांनी सोलरचं फार चांगलं उदाहरण दिलं जे इथे रन होऊ शकतं. ह्या पिकांना धान्याचं आवरण काढल्याशिवाय आपण ते खाऊ शकत नाही. म्हणजे गहू आणि इतर जे पिकं आहेत त्याला आपण करू शकतो, आवरण आपण पचवू शकत नाही. मग सरांचा सोलरचा जो ऑप्शन आहे, 4-5 गाव मिळून जर एखादा एक प्रोजेक्ट तिथे झाला तर बल्क डिमांडमध्ये त्याचं प्रोसेसिंग होऊन तिथल्या अंगणवाड्यांना आपण त्याचं प्रोडक्ट बनवून, म्हणजे नाचणी आंबोळे असतील, थालीपीठ असतील, ते करून तिथल्या लहान मुलांना देऊ शकतो. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा झाला अवेअरनेस, ब्रँड क्रिएशन आणि प्रमोशन. म्हणजे ह्या बाबतीत उद्योजक तयार झाले पाहिजे. तुमच्या भागात पिकतंय, मग रॉ मटेरियल तिथं आहे, मग फक्त ते तुम्हाला थोडंसं मूल्यवर्धन करून बाजारात आणायचं, म्हणजे तिथल्या तिथं पिकल, तिथल्या तिथं खाल्लं जाईल आणि तिथल्या तिथं त्याचा परतावा मिळेल. नंतर इंटरनॅशनल अवेअरनेस करायची आपल्याला ह्या बाबतीत. आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा घटक म्हणजे पॉलिसी डिसिजन. पॉलिसी डिसिजनवर मी काय येतोय सर, आपण स्वस्त धान्य दुकान असेल किंवा मध्यान्ह भोजन योजना, रेशन कार्ड दुकान असेल, अच्छा, किंवा अंगणवाडीला जो आहार दिला जातो, यामध्ये अजून ह्या पिकांचा समावेश नाही. मग शासकीय पातळीवर ह्या बाबतीत फार मोठी प्रयत्न चालू आहेत. ज्या दिवशी या पिकांचा त्यामध्ये समावेश होईल, कंपल्सरी का होईना पण या पिकांचा आहारात वापर केला जाईल, जेणेकरून जीवनशैली बदल एक तर त्या कुटुंबात आणि मुलांना जर त्यांच्या पोषण आहारामध्ये या तृणधान्यांचा वापर केला तर त्यांच्या आरोग्यासाठी हितकारकच आहे. जसं आता ह्या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा करतोय, तसं लहान मुलांचं प्रमुख अन्न अगदी जन्मल्यापासून, म्हणजे आईच्या दुधापासून बाजूला झाल्यानंतर आपण पाळीव जनावरांचं दूध त्यांना आपण द्यायला लागलो. मी स्वतः दुग्ध व्यवसाय करतोय, मी जवळजवळ 35 वर्ष झाली आता दुग्ध व्यवसाय करतोय, की माझ्या भागातल्या परिसरातल्या नागरिकांच्या तक्रारी आता अशा आहेत की दुधाची क्वालिटी पूर्वीसारखी राहिलेली नाही. अगदी खरं. तर ती क्वालिटी पूर्वीसारखी राहिलेली नाही असं ज्या वेळेला कस्टमर ज्यावेळेला विचारायला लागले, त्यावेळेला मी याचा अभ्यास करायला चालू केला आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरायला लागलो. मला चंदगडसारख्या भागामध्ये अशी गोष्ट आढळून आली की सगळ्या जनावरांना चारा म्हणून काय घातला जातो
तर आपले काही तालुके जर बघितले तर गोटे आता बंदिस्त झालेत, जनावरांना चरायला सोडलं जात नाही. पण चंदगड, आजरा, गडिंग्लज, बुधरगड, राधानगरी ह्या भागामध्ये जनावर अजूनही चरायला सोडली जातात. पण तिथल्या विद्यार्थ्यांना, तिथल्या शेतकऱ्यांना ज्यावेळेला मी भेटलो त्यावेळेला त्यांनी आवर्जून सांगितलं की आमच्या घराच्या बॅक साईडला, पाठीमागच्या बाजूला आम्ही जी काही थोडंसं पडलं किंवा थोडीशी जी जागा आहे त्या जागेमध्ये जनावरांना चारा म्हणून आम्ही बाजरी, नाचणी, मका आणि त्यांच्याकडचं लोकल व्हरायटीचं गवत असे 4 प्लॉट आम्ही आवर्जून करतो जे जनावरांना पाहिजे. आणि ते म्हणजे जी काही ही 4 पिकं घेतली जातात त्यातलं जे माणसाला पाहिलं ते माणूस वापरतो आणि त्याचं जे काड आहे ते काड जनावरांसाठी चारा म्हणून वापरला जातो. ही चंदगडमधली जी काही संकल्पना आहे ती इतर तालुक्यामध्ये राबवावी असा प्रयत्न आम्ही सुद्धा त्या अर्थानं करायला लागलोय. पण हा मोठ्या प्रमाणात जर प्रयत्न झाला तर मला वाटते दुधाची क्वालिटी सुद्धा सुधारायला, म्हणजे लंपीसारखा आजार आल्यानंतरच ही परत चर्चा चालू झाली. जसं माणसांच्यात करोना आला तसा जनावरांच्यात लंपी आला आणि भविष्यकाळात अजून काय वाढून ठेवलंय माहिती नाही. म्हणून आपल्याला ऊसाचं वाडा आणि पाला हे जनावरांनाच प्रमुख अन्न म्हणूनच मेजॉरिटी ठिकाणी सगळीकडे ऊसाचं वाढच असतं. तर ते कमी करून आपल्याला हे ह्यातली जे काही काढ आहेत ही काढ म्हणून आपल्याला जनावरांना जर देता आली, आणि पूर्वी देत होते, आता पुन्हा त्या दिशेनं वाटचाल करायला पाहिजे. म्हणून ह्या निमित्तानं शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या जनावरांसाठी, मुलांसाठी आणि आपल्या सगळ्या पिढीसाठी हे इकडे वळणं फार गरजेचं आहे. आपण सगळेजण कॅश क्रॉप कडे वळायला लागलोय, पण नगदी पीक भरपूर पैसा दिल ते पीक पाहिजे, पण आपलं भवितव्य मग अवघड आहे. आणि म्हणून मला वाटतं हे भरड धान्याकडे आपण डायव्हर्ट होणं फार गरजेचं वाटतं. आणि त्या अर्थानं मगाशी आपण म्हटलं की काही रेसिपी ज्या आहेत त्या कालबाह्य सुद्धा झाल्या असतील. आम्ही असाही विचार करायला लागलोय, जुन्या आजीबाई ज्या आहेत त्या काळामध्ये कशा पद्धतीने रेसिपी करत होत्या, काय काय करत होत्या, त्याचाही शोध घ्यायला लागलोय. आणि ह्या निमित्तानं सुद्धा जे आपला संवाद, हे प्रतिवाद जे बघत असतील, जर कुणी अशा काही रेसिपी जुन्या सुद्धा जर काय आम्हाला कळवल्या, आपल्याकडे पण कळवल्या, तर त्या आपल्याला नव्या पिढीला दाखवण्यासाठी आपण त्याची महोत्सव आपण करणार. जरूर. अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. ज्या घरांमध्ये असे या सगळ्या तृणधान्यांचे पदार्थ करण्याच्या रेसिपी असतील त्यांनी जरूर आमच्याशी संपर्क साधावा, त्याची आम्ही बातमी करू, निसर्गमित्रशी त्यांचा संपर्क घडवून आणू. आणि खरोखर हे जी आपली जुनी परंपरा आहे त्याच्यामुळे काही ना काही विज्ञान आहे, शास्त्र आहे. आणि आपल्याकडं भारतामधनं जे काही आयुर्वेद असेल किंवा अशी तृणधान्य असतील, या सगळ्यातून मानवी स्वास्थ्य कसं चांगलं राहील याचाच विचार केला होता. काळाच्या ओघात आपण हे सगळं मागं टाकत गेलो, आपण पाश्चिमात्यकरण फार वेगानं स्वीकारत गेलो आणि त्यामुळे ही तृणधान्य मागं पडलेली आहेत. पण 2023च्या या मिलेट्स इयरमुळं पुन्हा एकदा आपण त्याकडे लक्ष द्यायला हरकत नाही. मला एक विचारायचं होतं, आता बोलता बोलता तुम्ही म्हटलात की या सगळ्या तृणधान्यांना एक प्रकारे आवरण असतं, म्हणजे खोलपट असतं, त्याचा काही वापर करता येत नाही. जनावरांना त्याचा ज्यावेळेस आपण जनावरांना कोंडा म्हणून त्याचा वापर करू शकतो, वरीचा आणि केला जातो, केला पण जातो. अच्छा, केला जातो, पण कालबाह्य झालाय, मिळतच नाही आहे. अरे बापरे. पण आता नव्यानं शेतकरी, तरुण वर्ग जो शेतकरी म्हणून आता शेतीत यायला लागलेला आहे, त्यांनी मात्र आता या सगळ्याची काढं, आणि विशेष करून सोयाबीन, वरणा, वाटाणाच्या ह्याची आवरणं जे आहेत त्याच्यापासून मला वाटते खाद्य, म्हणजे जनावरांचं चारा पिकं म्हणून त्याच्याकडे बघितलं पण जातं. आणि तिची टरपलं त्याच्यापासून त्यांनी पशुखाद्य तयार करण्याचं सुद्धा एक काम हाती घेतलंय आणि ते त्यांच्या जनावरांना द्यायला चालू केलेलं आहे. पण बरीच शेतकरी सोयाबीनची काढं वगैरे शेतावर पेटवून लावत होती, आज त्याला 3 रुपये दर मिळायला लागलाय. ते ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी एक तरुण वर्ग, एक ट्रान्सपोर्ट, ते एक वाहतुकीची एक सोय झाली, त्याला 1 रुपये मिळायला लागलाय, आणि जागेवर पोहोचवायला 5 रुपये मिळायला लागलाय. जे पेटवलं जात होतं त्याला आज 5 रुपये भाव मिळायला लागलाय. आणि हे वाढत वाढत जर गेलं तर मला वाटतं चांगले दिवस येतील, ह्यात काही शंका नाही. आणि सरांनी सर मगाशी जो चाऱ्याचा फार महत्वाचा मुद्दा सांगितला, कोल्हापूर जिल्ह्यात आपण ऊसाचं क्षेत्र फार मोठं आहे. चाऱ्याला ऊस पीक असल्यावर तिथे चाऱ्याचा काही विषय राहत नाही, लागवड केली जाते. पण त्या ऊसाचं जे वाढ आहे ते कितपत जनावरांसाठी पौष्टिक अन्न आहे याचा तर विचार करण्याची वेळ आलेली आहे. नाही, त्याचं संशोधन झालंय सर, त्याचं संशोधन झालंय. त्याच्यात 2 घटक असे आहेत की जे जनावराला नको आहेत. ओके, त्यामुळेच आता ते आपल्याला थांबवलं पाहिजे, कमी केलं पाहिजे हळूहळू, आणि ह्याच्याकडे वळलं पाहिजे. त्याला पर्याय म्हणून आपण उन्हाळी नाचणीचा जो विषय मगाशी घेतला त्याचप्रमाणे ऊसात आंतरपीक म्हणून नाचणी आम्ही प्रयोग सुरू आहेत. आणि सांगायला आनंद होतोय, जे आमचे प्रगतशील शेतकरी आमचे ओळखीचे आहेत, गेल्या 2 वर्षात आम्ही त्यांच्याकडे प्रयोग घेतले, आमच्या शेतावर पण चालू आहे. आपल्याकडे साधारणपणे पूर्व हंगामी किंवा सुरू लागवड केली जाते. डिसेंबर जानेवारीमध्ये ज्यावेळेस आपण नाचणीची लागवड आंतरपीक म्हणून करतो, जवळपास 6 फुटी आपल्याकडे ऊसाची सरी असते. 4.5 महिन्यात आपण मोठी भरणी करतो. आणि ही पिके मगाशी सांगितलं, ही यांचा पक्वता कालावधी कमी आहे.
म्हणजे 4.5 महिन्याच्या आत नाचणी आंतरपीक म्हणून तिथं आपल्याला धान्य पण देत आहे, चारा पण देत आहे आणि शेतकऱ्याचा जो खर्च जो भांगलणीसाठी किंवा गवत खुरपणी असेल किंवा विडीसाठी जे मारतो ज्याने जमिनीला त्रास होणार आहे तो त्या सगळ्याची बचत होऊन त्याला धान्य पण भेटतंय, तो जे जनावरं पाळतो त्याला उन्हाळ्यात चारा पण भेटतोय. मग शेतकऱ्यांनी जर आपल्याकडे उपलब्ध असलेले बियाणे, विद्यापीठांचे बियाणे हे लावून एक प्रयोग म्हणून त्यांनी मी सांगतो की एक 3-4 सऱ्या ह्या वर्षी लावून बघाव्यात. आपल्याला पुढच्या वर्षी सर आपल्याला सांगायची गरज पडणार. बरोबर. मला असं वाटतं डॉक्टर खादर वली म्हणून आहेत ज्यांना मिलेट मॅन म्हणून ओळखलं जातं. आपण जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या तृणधान्य लावणाऱ्या शेतकऱ्यांना मिलेट मॅन ऑफ डिस्ट्रिक्ट म्हणून गौरवलं तरी सुद्धा कदाचित ह्याच्याकडे थोडं लोक वळतील, त्याचा विचार करायला हरकत नाही. मला विचारायचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने यातल्या कुठल्या पिकांना सध्या आपण जास्ती फोकस केला आहे? येस सर, आता आपण मिलेट जरी 8 असले म्हणजे ज्वारी, बाजरी आणि इतर जे लघु तृणधान्य म्हणजे फिंगर मिलेट किंवा हे सांगितले, तर आपल्याकडे ज्वारी बाजरी हा प्रमुख जे पीक आहे हे दुष्काळ सदृश्य भागात येतात आणि कोल्हापूर जो आपला बागायती भाग आहे त्यामध्ये नाचणी हे प्रमुख पीक आहे. ओके. आणि लघु तृणधान्यांमध्ये 80% लागवड आपल्या राज्यात जी केली जाते ती नाचणीची केली जाते. राज्यात असलेल्या जवळपास 73,000 हेक्टर क्षेत्रापैकी 17,000 हेक्टर म्हणजे राज्यात सर्वाधिक क्षेत्र नाचणीचं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे. वा. त्या खालोखाल नाशिक, पालघर आणि रत्नागिरी ह्या 4 जिल्ह्यांमध्ये जवळपास 15,000 हेक्टरपेक्षा क्षेत्र आहे. पण ऊसाचा एरिया बघितला 15 लाख आणि असे आपण नवनवीन प्रयोग जर केले तर निश्चित हे पीक लागवड क्षेत्र वाढेल आणि त्याद्वारे आपल्याला ते लोकांना सहजासहजी उपलब्ध करून देता येईल. पण मग आता याच्याबद्दल या सगळ्या पिकांच्या वाणाबद्दल त्यांच्या वाढीबद्दल तुमचं काही संशोधन सुरू आहे? हो सर, निश्चित. ज्वारीच्या पिकाबद्दल सांगायचं झालं तर आपलं ज्वारी संशोधन केंद्र राहुरीला कार्यरत आहे, बाजरीचं धुळ्याला कार्यरत आहे. ज्वारीचे जवळपास 10 ते 12 वाण, फुले रेवती असेल, फुले वसुधा असेल, फुले उत्तरा असेल हे आपण विकसित केले आहेत. नाचणी पिकाचे फुले नाचणी आणि फुले कासरी हे 2 वाण आहेत. बरटी पिकाचा फुले बरटी 1 हा वाण आमच्या विद्यापीठामार्फत विकसित केला आहे. वरी पिकाचा फुले एकादशी हा वाण आहे. ह्याच्या व्यतिरिक्त दापोलीला आपलं संशोधन केंद्र आहे, त्यामध्ये दापोली सफेद असेल, दापोली 3 असेल, दापोली 2 असेल आणि आता मागील वर्षी कोकण सात्विक म्हणून वरी पिकाचं त्यांनी एक नवीन वाण विकसित केलं आहे. फक्त या पिकांची शेतकऱ्यांना लावायची ताकद आहे, शेतकऱ्यांना चांगलं पिकवायची पण ताकद आहे, फक्त ग्राहक कमी असल्यामुळे सर या पिकांचं क्षेत्र कमी होतं. पण मग याला उत्पादन खर्च कितपत असतो किंवा याला तुम्हाला जी हे असतात खतं असतात त्या खतांची मात्रा कितपत द्यावी लागते? या पिकांचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे कमीत कमी निविष्ठामध्ये ही वाढ पूर्ण करतात. निविष्ठा म्हणजे निविष्ठा म्हणजे त्याला लागलेले इनपुट्स म्हणजे खतं असतील किंवा त्याची मॅनेजमेंट असतील किंवा ओके ओके आणि कीड रोग एकदम कमी सर ह्या पिकांवर, म्हणजे जे आपली बागायती पिकांवर किंवा भाजीपाला पिकांवर येतात. मग ह्या पिकांना जर आपण ही पिकं मुळातच स्वतः इतकी बलवान आहेत की त्यांच्यावरती कुठल्याही किडीचा असर होत नाही, परिणाम होत नाही आणि त्यामुळेच जेव्हा या पिकांचं या तृणधान्यांचं आपण सेवन करू तेव्हा आपोआपच मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते आणि अगदी स्वस्त अशी ही याची लागवड आहे. पण पुन्हा एकदा हाच मुद्दा आहे की त्याला डिमांड म्हणावी तशी नाही आहे. आपल्याकडे त्याच्याबद्दलची जनजागृती होत नाही आहे. आपल्याला अजूनही हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळे जंक फूड्स आणि फास्ट फूड आपल्याला जास्ती पहिल्यांदा मागवावेसे वाटतात. आपण जर अशा तृणधान्यांकडे लक्ष दिलं तर मला असं वाटतं की खरोखर एक वेगळ्या समाजाची निर्मिती होईल की जो आरोग्यदायी समाज असेल. आता ह्या नाचणी पिकाबद्दल सरांनी म्हणजे मगाशी जो कन्सेप्ट झाला सांगितला की मिलिंद पाटलांकडनं त्यांनी नाचणीचं तरू आणून इथल्या कोल्हापूर शहरात दिलं, म्हणजे हा फार नॉवेल कन्सेप्ट आहे सर. की ते पीक आहे, धान्य वगैरे बघणं ठीक आहे, पण त्या पिकाची सुरुवातीपासून ते पूर्ण येईपर्यंत त्याची वाढ बघणं, म्हणजे त्या पिकाबद्दल आपुलकी वाढून त्या पिकाचा निश्चित सर अशा पद्धतीचा अवलंब जर सर आपल्या माध्यमातून जास्त झाला तर ह्या पिकांना सर निश्चित चांगले दिवस येतील. मला वाटतं अनिल चौगुले तुमची जबाबदारी वाढलेली आहे. जसं तुम्ही रानभाज्या महोत्सव करता तसं आता दरवर्षी या मिलेट्सचा एक महोत्सव तृणधान्यांपासून केलेल्या पदार्थांचा महोत्सव करायला हरकत नाही. ते 100% ह्या निमित्ताने ही सुरुवात आहे. हे एकच वर्षपुरतं मर्यादित न राहता आपण इथून पुढे हे सातत्यानं हे काम आपण लावूनच धरणार आहे, कारण ह्याच्याशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे आपण जेवढे काय आपल्याला लोकसभागातून जेवढे काही गोष्टी करता येतील तेवढे आपण 100% करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपला सर्वांचा रोल त्यामध्ये महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्या अर्थानं आपण याची सगळी तयारी येणाऱ्या 22 एप्रिलला आपण जागतिक वसुंधरा दिन आहे त्या निमित्तानं सुद्धा आपण याचा एक मोठा एक वेगळा कार्यक्रम घ्यायचा असं डोक्यात घेतले. मगाशी मी जसं म्हटलं की भाकरीची स्पर्धा घेणं किंवा याचा महोत्सव भरवणं किंवा महिलांमध्ये जागृती करून याच्या रेसिपीज कशा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील आणि त्यांना त्या खायला जर उपलब्ध झाल्या तर मला वाटतं त्याच्यामध्ये रुचकरपणा आणि नव्या पिढीला नव्या मुलांना
त्यांच्या स्टाईलमध्ये नूडल्स सुद्धा यात बऱ्याच गोष्टी बनवता येतील. बरोबर. त्यामुळे त्या पद्धतीनं ज्या नव्या पिढीला जे आवडतंय, म्हणजे कोबी मंचुरियन जसं आवडतंय तसं याच्यातलं मंचुरियन पण आपल्याला करता येईल. क्या बात आहे. म्हणजे एवढ्या सुद्धा आपल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सातत्यानं जर लावून धरल्या तर खूप चांगल्या होईल. पापड सुद्धा आपल्याला नुसता पापड खाण्यापेक्षा त्या पापडवर वेगळ्या पद्धतीनं जे काय आवडते आपल्याला, टोमॅटो असेल, कोथिंबीर, मसाला पापड, ह्या पद्धतीने सुद्धा आपण नाचण्याचा पापड आपण इंट्रोड्यूस करणारच आहोत आणि तो आस्वाद सर्वांनाच घ्यायचा आहे. आणि माझं म्हणणं आहे की तिथले लोकल शेतकऱ्याने जर याच्यामध्ये सहभाग किंवा महिलांनी सहभाग दाखवला तर 12 तालुक्यामध्ये मला वाटते कृषी विभाग शासनाची सुद्धा मदत घेऊन आपण हे महोत्सव वेगळ्या पद्धतीने भरवायचा एक विचार केलेलाच आहे आणि ऑलरेडी ते आपण सातत्यानं करत राहणार आहे. त्या सीझनला आपल्याला जर ते करता आलं तर खूपच चांगलं होईल. आणि म्हणून अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा, पर्यावरणाचं संतुलन या सगळ्या अंगानं जर विचार केला तर ह्या सगळ्या भरडधान्याला भविष्यकाळामध्ये खूप चांगलं महत्त्व आहे आणि लोकांनी याच्याकडे जितक्या पद्धतीनं जितक्या लवकर डायव्हर्ट करता येईल किंवा स्वतःहून ते व्हावं आणि ते आचरणामध्ये रोजच्या जीवनामध्ये रोजच्या खाण्यामध्ये त्यांनी हे आणावं, हा प्रयत्न त्यांनी नक्की करावा. आणि आपण आता हे जे काही दाखवा लागलंय सांगतोय हे ऐकून निश्चितच काही लोक प्रयत्न करतील. ऑलरेडी काही लोक प्रयत्न करायलाच लागलेले आहेत. पण आता अनेक घरांमध्ये नाचणीची आंबील ही उन्हाळ्यामध्ये हमखास असते. म्हणजे कोणतेही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा नाचणीची आंबील पिणं यासारखं सुख नाही. निश्चित सर. आणि मला असं वाटतं की आता हे बोललेल्यातलं एक वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे, याशिवाय पर्याय नाही. भविष्यात नव्हे, आपण विसरलो होतो की आपल्या भारतामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या गावामध्ये ही सगळी पिकं सहजपणे उगवतात. त्यासाठी फार पाण्याची गरज नाही, त्यासाठी महागड्या खतांची गरज नाही. सगळी ही कोरडवाहू शेती आहे. पण जसं सर सांगतायत बन सर की मागणी नसल्यामुळं शेतकरी त्याची लागवड करत नाही आहे. ही मागणी वाढवायची जबाबदारी ग्राहक म्हणून, सजग नागरिक म्हणून आपली असणार आहे. तर आणि तरच 2023चं हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष हे एका वर्षापुरतं मर्यादित राहणार नाही, तर ते आपल्या जीवनशैलीचा भाग बनेल, निरोगी जीवनशैलीचा भाग बनेल. आणि ज्या उद्देशातून संपूर्ण जगाला या आंतरराष्ट्रीय मिलेट्स इयरकडं आपण लक्ष वेधलेलं आहे, त्याची सुरुवात आपल्यापासून आपल्याला करता येईल. मला वाटतं आजच्या या चर्चेमध्ये हे दोन्ही मान्यवर सहभागी झाले. या तृणधान्यांबद्दल त्यांनी माहिती दिली, त्याची एकूणच शेतकऱ्यांच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व, ग्राहक म्हणून, नागरिक म्हणून किंवा एक काय म्हणून खाणारा माणूस म्हणून, तर याच्या दृष्टीनं सुद्धा त्याचं काय महत्त्व आहे, आहाराच्या दृष्टीने त्याचं काय महत्त्व आहे, हे सगळं सांगण्याचा आमचा प्रयत्न होता. हेतू हाच आहे की ही भरड धान्य, ही पौष्टिक तृणधान्य यांचा आपल्या आहारातला वापर वाढला पाहिजे. पुन्हा एकदा या दोन्ही मान्यवरांचे मी आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.